जो दिवस तो काळ ती वेळ धन्य ज्या वेळेला माझ्या साधू संतांच्या कृपाशीर्वादानं ते अनादिकालच तत्वज्ञान ते नाम ज्यावेळेला तुम्हाला आणि प्राप्त होईल या जीवाला प्राप्त होईल तो दिवस धन्य तो काळ धन्य ती वेळ धन्य एवढ्यावर नाही धन्याची दिन झाले संतांचे दर्शन झाली अरे तुमच्या जीवनातलं माझ्या राजांना पाप संपलं ताप संपलं दैन्यही संपलं त्रिविध तापाची झाली त्रिविध तापांची झाली बोलवण देखिल्या चरण वैष्णवांचे आध्यात्मिक ताप आधी भौतिक ताप आणि आधी दैविक ताप तीनही ताप संपले झाली पापा तापा तुटी तुमच्या जीवनातलं पाप संपलं राहिलं त्यात ठोकून सांगतो जा ज्या क्षणी माझ्या सद्गुरूकडून माझ्या संतांकडून त्या अनादिकालच्या तत्वज्ञानाची प्राप्ती होईल राजांनो तुमच्या जीवनातलं पाप संपलं मी शास्त्राच्या आधारानं बोलतोय बरं हो तुमच्या जीवनातलं पाप हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी तुमच्या जीवनातलं पाप संपलं तुमच्या जीवनातलं ताप संपलं राजांनो हो आणि तिसरा मुद्दा आहे दैन्य संपलं दैन्य म्हणजे पैसा मोजता काय तुम्ही टाटा बिर्ला सारखे माझे बाबा म्हणायचे बेंड्या कात्रीत जातील अरे तुम्ही त्या मृत्यूवर विजय मिळवला हो त्या मृत्यूवर विजय मिळवला कधी संतांची प्राप्ती झाली अनादिकालच्या तत्वज्ञानाची प्राप्ती झाली राजांनो हो मरण माझे मरून गेले आता सुद्धा आत्ताही मरण आलं तरी घाबरत नाही का संतांची कृपा झाली राजा एक लक्षात चला कितवा लाभ झाला दुसरा लाभ तिसरा लाभ जन्म मरण टळलं माझ्या भाऊंनी प्रमाण दिलं जन्म मरण टळलं आता तुम्ही म्हणता वेगळं काहीतरी सांगायला लागले आम्हाला कोणाला मरण कोणाला तुम्हाला मरणच नाही तुम्हाला जा कोण तिथपर्यंत जायचं तिथपर्यंत जा चांगले एखाद्या कीर्तन करायला माझ्या समोर आणा त्यात ठोकून सांगतो माझ्या सद्गुरूच्या कृपेनं नाशिवंत देहाला मरण आहे तुम्हाला मरण नाही तुमचं स्वरूप सांगतो तुम्हाला नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका हो तुम्ही म्हणजे तुमचा हा जीव तुमचा आत्माराम शस्त्राने तोडला जात नाही त्या अस्त्राने तोडला जात नाही अग्नीने जळत नाही पाण्याने भिजत नाही वारा त्याला हलवू शकत नाही हे तुमचं स्वरूप आहे तुमचं तुम्ही नावा गावाला वेगळे असाल पण तत्वानी
सत्वाडी ज्ञानदेवा गोडी संगती सत्वल बाबा मला हा कधी कधी असा मी अल्पज्ञ पण मला हा प्रश्न सापडतो ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी वय 73 चाललंय या डोळ्याची खासाड झाली पा कानाने ऐकायला येणार डोळ्याने दिसना तरी सुद्धा मला या भगिनी दिसतात हे पुरुष दिसतात का बरं अरे मध्ये माऊलीत नाव बरं सांगतात जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा कैशी दशा ये कैशी दशा येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा धुरत असे चौथा पाचवाला बरोबर मी पुढचा लाभ सांगतोय किती होतील बघून घ्या जेवढे वेळेमध्ये उरकता येईल तेवढे उरकतो पैसता संतांचे संगती पैसता संतांचे पैसता संतांचे संगती पैसता संतांचे संगती बैसता संतांचे संगती कळो आले कमळापती आपुले कोणीच नावती निश्चय चित्ती दृढ झाला नाही कळालं माझ्या राजानु संतांचं वाङ्मय संतांची अभंगवाणी आजही आज तारीख 22 जुलै 2025 आता वाजल्या 8:30 बरोबर या वेळेला सुद्धा युनिव्हर्सल ट्रुथ त्रिकालाबाधी सत्य हे नारायण या गादीवरून तुम्हाला त्या सत्य तत्वज्ञानाचा सत्य नामाचा हो उलगडा होऊ देत नाही राजा माफ करा बरं कोणावर टीका नाही कोणावर निंदा नाही हो इथल्या गादीनं या गादीवरच्या कीर्तनकारानं एसटीच्या ड्रायव्हरनं का एसटी सुखरूपात होईल का पलटी करा एसटीच्या ड्रायव्हरनं एसटी या स्टॉप पासून निघाली का त्या स्टॉप पर्यंत सुखरूप पोच करावी ना पलटी करतात पलटी केलं तर त्याला डायरेक्ट घरी निलंबित इथल्या ड्रायव्हरनी काय करावं तुका म्हणे पावावया पहिलं पार तुका म्हणे पावावया नाम मंत्र सार नाम तोच मंत्र आणि तेच सार नाम मंत्र
मंत्र सार भाविकासी नारायण नामे होऊ जीवन मुक्त नारायण नामे. दुसरं साधनच नाही राजा. दुसरं साधन नाही. माझ्या माऊली ज्ञानवाणी तुम्हाला क्लिअर कट सांगितलं. योग याग विधी संवादाला सांगतो आणि आटपते घेतो. 8:30 वाजत आल्या. अंतकाले च ममेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाति समद्भावम याति नाश्रय संशया. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 8 श्लोक 5. माझे माऊली ज्ञानोबर आहे. अर्जुनाच्या रूपात तुम्हाला आणि मला मोलाचा संदेश देतात. हो हे अर्जुना, जो माझा भक्त, जो माझा भाई, जो माझा नामधारक, त्याला जेवढं आयुष्य मिळालेलं आहे तेवढ्या आयुष्यात त्यानं माझं नामस्मरण केलेलं आहे. जो मत होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणांगता शरण मीच ऐकू. तो माझा भक्त अखंड नामस्मरण ज्यानं केलेलं आहे अशा भक्ताच्या नामस्मरणाचं ओझ माझ्या डोक्यावर झालेलं असतं. शेवटच्या क्षणी त्याची दृष्टी गेली, त्याची वाचा गेली, त्याला कानाने नाही ऐकायला आलं, सगळं शरीर कृश झालं, तरी सुद्धा त्या माझ्या भक्ताला माझ्या स्वरूपाला आणण्याची जबाबदारी ही माझी आहे, त्याची नाही. राजानो, या स्थितीला पोहोचायचे बरं आपल्याला. या स्थितीला पोहोचायचं आहे. या सगळ्या लाभाचा माझे नाथ बाबा मोठे कळवळून सांगतात. हे जरी नाही कळलं मग हे जरी नाही कळलं काय कळलं पाहिजे. काय ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नंदतो केवळ पांडुरंग सकळ दैवतांचे दैवत सद्गुरुनाथ एकला. ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा अखंडित सेवा करा महार्थमसमाची. कोणाची सेवा करायची? आता चॅलेंजवर बोलतो. ज्यांना आत्मारामाचं भजन करण्याचा मार्ग, ते तत्वज्ञान, ते नाम ज्यांना माहीत झालं त्यांनी हात वर करा. फार भाग्यवान बरं, फार भाग्यवान राजांनो तुम्ही. माझ्या जगद्गुरु तुकोबारांचे टाळ ज्या मंदिरात अस्तित्व झालं ते टाळगाव आहे बरं. फार भाग्यवान राजांनो, विसरू नका त्या नामाला. शेवटच्या क्षणापर्यंत त्या नामाला विसरू नका. तुम्हाला मी आज सांगतो, तुमची मुक्ती डिक्लेअर ना. आज ते अद्वैत तत्वज्ञान तुमच्या मुखामध्ये सदैव चालू द्या. एखादं काम नाही झालं तरी चालेल जा. हे जरी नाही कळलं मूर्ख सांगणार आहे तुम्हाला. नामा परते साधन नाही जे तू कळीशी आणि काही. सद्गुरु वाचोनी नाम नये हाता साधने साधिता कोटी गुणे. जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाव. शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरा पडे. हे जरी नाही कळलं Thank you.
रात्रीच्या 12 वाजता चालली कसा फोडीले भांडा मी तेव्हा आम्हाला भार काय अडचण नाही 12 वाजेपर्यंत तुमची बसायची तयारी असेल अजिबात माझी माघार नाही कारण मी बापाच्या पोटचा आहे पुन्हा बसू तुम्ही संत नाही बाप कृपावंत वाच्यार्थ वेगळा आहे लक्षार्थ वेगळा आहे मी बापाच्या पोटचा म्हणजे माझ्या सद्गुरूचा स्वाभिमान तुम्हाला सांगितला सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा माने बाबा या महान महात्म्यांच्या तालमीत तयार झालेलो आहे हे जरी नाही कळलं तुमच्या चरणावर नतमस्तक होतो बरं राजानो सावध व्हा बरं सावध व्हा माझे साधू संत मायबाप सावध झाले बाबा का करा तिला बघा तालावर आम्ही म्हणतो उठा दागे वारे आता आणि असं म्हणलं तर उठा दागे वारे उद्या आता जागा झालं पाहिजे या क्षणी सावध झालो हरीच्या तुम्हाला मला सावध व्हायचे बरं माझे मायबाप आहात कोणी आई आहे कोणी बाई माझे वडील आहात कोणी बहीण आहे कोणी भाऊ आहे राजानो हा काही लांब तिकडचा बोल आहे नागपूर तिकडच्या साईडचा तुम्ही नाचलं का माझे या चिखली गावात माझे नातेसंबंध आहेत हो बाई सगळी मंडळी नातेसंबंधातली आहेत हा तुम्ही माझे नातेसंबंधित आहात येतो हिताचा कळवळ आणि जीव तुटे तिळतिळा लक्षात घ्या समजून घ्या बरं समजून घ्या हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल हे जरी नाही कळलं दुसरा येईल म्हणजे दुसरा जन्म घ्यावा लागेल आणि तो मग माणसाचाच मिळेल याची गॅरंटी आता खरोखर बाबा सुंदर प्रमाण तुम्ही दिलं पण त्या जन्मात सुद्धा तुम्ही अनुभवला असेल मला तुम्ही सिनियर आहात माणसं कीर्तन चालू असताना एखादं कुत्र हो माणसाच्या कोपऱ्यात येऊन बसत त्याला बळत हाकला तरी हाकलं जात तुझ्या दारीचा कुरुतरा नको नको मोकलू दातारा संत समागम एखादी परी व्हावे त्याची द्वारी श्वान येते तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उद्दिष्टाचे लांब जायला लागलं म्हणून आता पहिल्या चरण काही तो माझे जगद्गुरु तो खूप बरा आहे या संत समागमाचा लाभ हो संतांच्या शिवाय दुसऱ्या कोणाकडे नाही अभंगाचं पहिलं Thank you.
पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय येतो एक संता ठाई. एक एक म्हणजे काय? एक आकडा. येतो एक संता ठाई ब्रह्मनाम. त्या भगवंताचं नाम कोणाजवळ आहे? फक्त आणि फक्त संतांजवळ आहे. ते कसं आहे? एक आहे. कोणत्याही संतांचं उदाहरण घ्या, त्यांचं नामही एक आणि त्यांचा अनुभव सुद्धा एकच. हो, हे तो एक संता ठाई ब्रह्मनाम. ब्रह्मदेवाचं ते अनादिकालचं तत्वज्ञान, ते नाम माझ्या साधू संतांजवळ आहे. ते जर प्राप्त झालं, तो जर लाभ झाला, येतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. आता मला कोणता लाभ घ्यायचा आपला पण ठरवायचं. हो, खोटा लाभ घ्यायचा, झूट म्हणजे जो काही कामाचा नाही असा लाभ घ्यायचा का उत्तम लाभ घ्यायचा? माझ्या साधू संतांनी उत्तम लाभ घेतला बरं. म्हणजे त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घेतली संतांच्याकडून. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. केव्हा? म्हणविता त्यांचे दास. जोपर्यंत माझ्या साधू संतांचं दास्यत्व आपण स्वीकारलं जात नाही, हो, तोपर्यंत ह्या गोष्टी दुर्लभ आहे बरं. तोपर्यंत ह्या गोष्टी दुर्लभ आहे, मिळणारच नाही. प्रमाण देऊन सांगू. चंद्रामृत सुखे सेववेल असता दाता रवी धरवेल. बाह्या हेळा सागर तरवेल. परित्या साधूची भेट न होईल का? संतांचं प्रमाण आहे बरं. जर संतांची प्राप्ती झाली राजांनो, संतांची सेवा घडली. छोटासा दुसरा सांगतो आणि पुढे जाऊ. रामायणातला प्रसंग आहे. मातंग ऋषीच्या आश्रमात असणारी माझी ही माई माता शबरी, भिल्ल समाजात जन्माला आलेली. मातंग ऋषीने सांगितलं, शबरी, या जगाचा नियंता प्रभू राम तुला भेट देईल. कोणावर विश्वास ठेवला? त्या मातंग ऋषीवर विश्वास ठेवला, सद्गुरूवर विश्वास ठेवला. रोज नित्य नेमानं, हो, रोज नित्य नेमानं त्या मूळ रस्त्यापासून ही जी पाऊलवाट आहे ती पाऊलवाट झाडून घ्यावी. सदा संमार्जन करावं, त्याच्यावर फुलं टाकावी. माझे प्रभू माझ्या झोपडीकडे येणार आहे, त्यांना पायाला खडा सुद्धा लागू नये. हो, रोज बारक्या टोकरीमध्ये, हो, पिकलेली बोरं त्या टोकरीमध्ये ठेवा. माझ्या प्रभूला ती आंबट लागू नये. चाखून पाहावी. मी श्रद्धा सांगतोय बरं, मी सेवा सांगतोय बरं. अनन्य भावानं माझ्या शबरी माईनं अनेक वर्ष माझ्या प्रभूची सेवा केली. दिवस पलटत गेले. एक दिवशी सद्गुरु मातंग ऋषीला म्हटलं, ही माई पूर्वज, माझं जीवन आता पहिलं तिराकडं चाललेलं आहे. कधी येतील माझे स्वामी? मातंग ऋषीने सांगितलं, शबरी, निश्चित तुझ्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. हो, याच्यावर लक्ष ठेव. रोज त्या भगवान प्रभु रामचंद्राची वाट पाहावी. जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. अंतःकरणापासून त्या शबरी माईनं प्रभूची आळवणी करावी. तो दिवस उगवला बरं, तो दिवस उगवला. प्रभू सरळ रस्त्यानं सीतामाईच्या शोधात चाललेले होते.
पाहिलं ही झोपडी जी दिसते आहे ना ती त्या माईची आहे. न सांगता तुम्हा कळते अंतर विश्व विश्वंभर परिहार चिन्ह या न्यायानं. प्रभून आपली पावलं इकडं वळवली. बंधू लक्ष्मण भोगतोय दादा तुम्ही इकडं कुठे निघालात. प्रभूनं सांगितलं लक्ष्मणा अनेक वर्ष एक माऊली माझ्या बेटीची वाट पाहते. डोळ्यात प्राण आणून ती माझ्या बेटीची वाट पाहते आहे. दोघे आले. त्या माऊलीनं सडा संभार्जन फुलांचा टाकलेला बसा. प्रभू रामचंद्राने बंधू लक्ष्मण दोघे बसवले. थरथरच्या हातानं त्या माऊलीने माझ्या प्रभूचे पाय हो स्नान घालून स्वच्छ केले. त्या नित्य नियमाप्रमाणे किती गोड फळं होती ती प्रभूला खाऊ घातली. प्रभूनं विचारलं माई तुला काय हवं आहे. देवा देवा मला काही नको तुमच्या चरणाचा स्पर्श झाला हो फक्त आणि फक्त तुमच्या मांडीवर माझा देह समर्पित व्हावा. प्रभूनं हात ठेवला माईच्या मस्तकावर आणि शबरी माता प्रभूच्या चरणी लीन झाली. हे दान दे देवा तुझं काही नको मला देवा तुझं काही मला तुमच्या चरणावर हो जागा मिळाली. माझ्या देहाचं सार्थक झालं राजा. मनविता त्यांचे दास पुढे सौरेना कसलीच नाही हो कसलीच नाही. इच्छा येते जवळी दे हरिचरण हरीचे चरण सर्व नारायण या भगवंताना त्या माईला आपल्या चरणाशी विलीन करून घेतलं. राजानो ही तुमची माझी इच्छा असावी ही तुमची माझी इच्छा असावी हो काहीही लागत नाही. आस म्हणजे इच्छा कसलीही इच्छाच नाही हो त्या भगवंताच्या चरणावर हो रत व्हावं. त्याचा सद्गुरूच्या चरणावर नतमस्तक व्हावं एवढीच इच्छा बस दुसरी काही इच्छा नाही. कसली आशा आकांक्षा अपेक्षा उरत नाही. अभंगाच्या दुसऱ्यामध्ये सांगितलंय. अभंगाच्या तिसऱ्या चरणावर कसलेला आवाज आहे बरं त्याला तुम्ही काकडा असं कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. राजानो मी संतांचं सांगतोय बरं या बाजारभात बंद नाही. संतांनी कृपादान केले उपकार सांगून काय बाप न करी आईचे माय धर्मे त्यांच्या देखिये
पाय दिले अक्षय अभय दानका म्हणून आलो या देशा कोणी संतांनी ते दान दिले या संतांचे हे देणी कल्पतरुणी जुने परिसा घात देणे चिंतामणी ठेकणा या सगळ्यापेक्षा कदाचित परीस लोखंडाचं सोनं करील पितळाचं चांदीचं नाही करणार पण माझे साधू संत या रे लहान शुद्ध होऊन जावे पिटी भावे चोखा मेळा मी संतांचं प्रमाण सांगतोय संतांचं देणं सांगतोय बाबा तुमची माफी मागून बोलतो माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या काळात माझ्या माऊली ज्ञानोबारायांच्या काळात माझ्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या माझ्या संत शिरोमणी आदी करून सगळे जेवढे संत होते त्या संतांच्या काळात हो धर्मावर आवरण आणणारी मंडळी होतीच ना धर्माला आडवं येणारी त्यांना त्रास देणारी होती ना आज नाही असं तुम्हाला म्हणायचं आजही आता वेगळा शब्द वापरतो आजही बापाच्या गैरहजेरीतले धर्माला येतातच अर्थ वेगळा घेऊ नका बापाच्या गैरहजेरीतले म्हणजे त्यांच्यावर अद्वैत तत्वज्ञानाची कृपा सद्गुरूची कृपा महात्म्याची कृपा झालेली नाही ते बापाच्या गैरहजेरीत लक्षात ठेवा वेगळा अर्थ अजिबात काढू नका मी तत्वाशी बोलणारा माणूस आहे अन्याय तो त्याचा नव्हे वायताळा मी चिंतन इथपर्यंत आपलं आलो होतं कृपादान केले संती माझ्या माऊली ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी असेल अमृतानुभव असेल तांडव 65 असेल हरिपाठ असेल नवे नवे अभंग गाथा असेल माझ्या जगद्गुरु तुकोबारांची अभंग गाथा असेल माझ्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं एकनाथी भागवत असेल आदी करून सकल संतांचं जे वाङ्मय आहे ते वाङ्मय तुमच्या माझ्यासाठी या यज्ञ यावत भूतलावर असणाऱ्या या मनुष्य प्राण्यांसाठी हो कृपादान आहे जर ते कृपादान नसतं तर जसं त्या काळी जगद्गुरु तुकोबारायांच्या वह्या आम्हाला त्यांच्या वया बुडवल्या आम्हाला बुडवला असं आम्हाला प्रमाण सांगायला जागा आहे त्यांचे बाप आहेत माझे ग्रंथ कृपादान केले संती कल्पांती ही सरेना आता हात वर करून सांगायचं बरं कोणाला असं वाटतं आपल्या आईच्या आणि आपल्या बापांच्या अनेक पिढ्या यांचा उद्धार व्हावा ज्यांच्या हात खाली त्यांना असं वाटतं का आपली आई बाप नरकात जावी नाही आता पहा तुम्ही सगळ्यांनी हात वर केले माझ्या आईचं माझ्या बापाचा आईच्या 21 पिढ्या आणि बापाच्या 21 पिढ्या 42 पिढ्यांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये राजानो तुमच्यामध्ये आहे वैकुंठीचे जन सदा इच्छितली काही येथे येती हरीचे दास नारायण नामे होऊ जीवन मुक्त राजानो तुमच्या हातात आहे बरं
तुमच्या हातामध्ये आहेत आईच्या 21 पिढ्या आणि बापाच्या 21 पिढ्या. 42 पिढ्यांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य तुमच्या जवळ आहे. तुम्ही जर ते भगवंताचं नाम अंगीकारलं, त्या नामाचा जर उच्चार केला तर तुमच्या 42 पिढ्यांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य राजानं तुमच्या जवळ आहे. असो, कृपादान केले संधी कल्पांती सरेन. अनेक कल्प, कल्पच्या कल्प जरी गेली तरी तुमची पुण्याही संपणार नाही. हे कृपादान आहे. कृपादान केले संधी कल्पांती सरेना, मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. तुका म्हणे संत सेवा,
विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार हरि विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार हे तो एक संता ठरी लाभ पायी उत्तम म्हणविता